डोळ्यांनी दिसणाऱ्या दोषांसाठी उदा. खड्डे, सरफेस फिनिशसाठी डोळ्यांनी तपासणी. नमस्कार. आज आपण डोळ्यांनी दिसणाऱ्या दोषांसाठी उदाहरणार्थ खड्डे, सरफेस फिनिशसाठी डोळ्यांनी तपासणीसाठी फिटर प्रॅक्टिकल सत्रांची प्रक्रिया पाहणार आहोत. उद्दिष्टे. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही खालील बाबी करू शकाल. धातूच्या विविध विभागातील दोषांची डोळ्यांनी ओळख करणे. फिटिंगमध्ये सुरक्षा खबरदारी. प्रात्यक्षिक उपक्रम सुरक्षिततेसह शॉप टॉक. प्रशिक्षणार्थींना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे PPE वापरण्यास शिक्षित करून त्यांची सुरक्षा वृत्ती विकसित करणे. वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे ओळखा. वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांच्या विविध प्रकारांचा अर्थ लावा. नेत्र सुरक्षा, सेफ्टी ग्लासेस. पैरकी सुरक्षा, सेफ्टी शूज. धूळ आणि धूर, श्वासयंत्र. हात सुरक्षा, ग्लोव्ज. हेड सुरक्षा, हेल्मेट. सुनावणी सुरक्षा, इयरप्लग. कपडे, सेफ्टी जॅकेट. उद्दिष्टे. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही खालील बाबी करू शकाल. धातूच्या विविध विभागातील दोषांची डोळ्यांनी ओळख करणे. लहरी कडा. दोषाचा प्रकार काठावरील तंतू मध्यभागी असलेल्या तंतूपेक्षा लांब असतात. दोषाचे कारण अवतल रोल बेंडिंग आणि लवचिक विकृतीचा परिणाम. सुधारात्मक कृती. हायड्रॉलिक जॅक वापरले जातात जे आवश्यकतेनुसार रोलचे लवचिक विकृती नियंत्रित करतात. लहान व्यासाचे रोल वापरले जातात. कडा क्रॅक. दोषाचा प्रकार धातूच्या शीटच्या काठावर विविध क्रॅक आणि धातूचे कापलेले तुकडे. दोषाचे कारण वर्कपीसच्या पृष्ठभागावर एकसंध विकृतीमुळे दुय्यम तन्यता. सुधारात्मक कृती. रोलर लेव्हलिंग किंवा स्ट्रेच लेव्हलिंग एज रोल्स वापरून तणावाखाली. केंद्र क्रॅक. दोषाचा प्रकार धातूच्या शीटच्या मध्यभागी लहान एकसमान क्रॅक. दोषाचे कारण उच्च तन्य तणावामुळे उद्भवते. सुधारात्मक कृती. रोलच्या कॅम्बरिंगमुळे असे दोष टाळता येतात. ॲलिगेटरिंग. दोषाचा प्रकार स्लॅब उघडण्याच्या स्थितीत मगर मुखासारखा दिसणारा थर वेगळे करणे. दोषाचे कारण केंद्रस्थानी आढळणाऱ्या सामग्रीचा एकसमान प्रवाह नसल्यामुळे सिलच्या मध्यभागी असलेल्या धातूमध्ये समावेशाच्या उपस्थितीमुळे धातूची कमजोरी. सुधारात्मक कृती. रोलच्या कॅम्बरिंगमुळे असे दोष टाळता येतात. पृष्ठभाग दोष. दोषाचे कारण या प्रकारचा दोष कास्टिंग किंवा कास्टिंग डायमधील समस्यांमुळे होतो. सुधारात्मक कृती. योग्य कास्टिंग आणि योग्य फिनिशसाठी डाय तपासणे. कास्टिंगचे समावेशन दोष म्हणजे ऑक्साईडचे स्लॅग आणि मोल्ड्सच्या प्रतिक्रियेने आणि वाळूच्या सहाय्याने डलमध्ये तयार होणारे इतर पदार्थ आणि कोर जे वितळतात आणि वितळलेल्या धातूमध्ये समाविष्ट होतात, उत्पादनांमध्ये प्रवाहित होतात आणि भागांच्या पृष्ठभागावर दिसतात. नॉनमेटलिक समावेशन म्हणून ब्लिस्टर्स. इंजेक्शन मोल्डिंग दरम्यान मोल्ड केलेल्या भागामध्ये हवा अडकू शकते ज्यामुळे भागाच्या पृष्ठभागावर ब्लिस्टर तयार होतो. हे सहसा घडते जेथे दोन प्रवाह आघाडी एकत्र येतात कारण भाग भिंतीची जाडी किंवा भूमितीमध्ये फरक आहे. पिट्स. पिटिंग कास्टिंगमध्ये यार्चिक गुळगुळीत उदासीनता किंवा उथळ खड्डे म्हणून सादर करते. हा दोष दर्शवितो की ऑक्सिजनची धातूमधील क्रोमशी प्रतिक्रिया होते. ही प्रतिक्रिया विशिष्ट धातूंमध्ये अधिक प्रचलित आहे. एम्बेडेड स्केल. विविध प्रकारचे पृष्ठभाग दोष, स्केल दोष, विशेषतः स्केलच्या विकृती आणि तुटण्यामुळे उद्भवतात.
हा पेपर सामान्यवर स्केलच्या निर्मितीच्या वर्तनाचे वर्णन करतो. भेगा. हायड्रोजन क्रॅकिंगला कोल्ड क्रॅकिंग किंवा विलंबित क्रॅकिंग देखील म्हटले जाऊ शकते. या प्रकारच्या क्रॅकचे मुख्य वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ते फेरिटिक स्टील्समध्ये उद्भवते, बहुतेक वेळा वेल्डिंगवर किंवा वेल्डिंग नंतर थोड्या वेळाने. स्लिव्हर. पोलाद उत्पादनांमधील काही दोषांमध्ये क्वेंच क्रॅक, रोल मार्क्स, ओव्हरलॅप्स, ऑक्साईड स्केल आणि पिंचर्स यांचा समावेश होतो. स्कॅब. स्कॅब म्हणजे मोल्डिंग वाळूच्या अयोग्य रॅमिंगमुळे होणारी वाळू टाकण्याचे दोष. स्कॅब म्हणजे धातूचा खडबडीत, पातळ थर, कास्टिंग पृष्ठभागाच्या वर, वाळूच्या पातळ थराच्या वर पसरलेला. कृपया खालील तक्त्यातील सामग्रीतील दोषांचे स्वरूप लक्षात घ्या आणि ते तुमच्या प्रशिक्षकाकडून तपासा. दोषांचे स्वरूप मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते: डेंट्स, रोलिंग डिफेक्ट्स, सरफेस फिनिश, कास्टिंग डिफेक्ट्स. आता आपण हे कसे करावे ते शिकलो. धातूंच्या विविध विभागातील दोषांची डोळ्यांनी ओळख करणे. मेटल सरफेसवरील विविध दोषांचे स्पष्टीकरण करा आणि त्याचे उपलब्ध असलेले सरफेस फिनिश, डॅमेज, रॉ मटेरियल, खड्डे पडलेले पाईप्स, शीट मेटल इतरांसह प्रदर्शन करा. आशा आहे की आपल्याला ही तांत्रिक प्रक्रिया स्पष्टपणे समजली आहे.